मोठी बातमी येते, प्रकाश महाजन परवानाधारक बंदूक शासनाकडे जमा करणार आहेत। बीडमधील शस्त्रांचं प्रदर्शन पाहून मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी हा निर्णय घेतलाय। निवडणूक काळामध्ये शासनाकडे जमा केलेली बंदूक परत घेणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। बीडमध्ये पिस्तूल प्रदर्शनामुळे समाजामध्ये दहशत पसरते आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर प्रकाश महाजन यांनी हा निर्णय घेतलाय। तुमच्या स्वतःकडे एक बंदूक आहे, मी ते तुमच्या घरी पण बघितले। बीड सारख्या जिल्ह्यामध्ये 1200 पेक्षा जास्त अधिकृत रिव्हॉल्वर आहेत। काय वाटतं तुम्हाला की खरंच इतकी गरज असते? अंजली दमानियांनी ज्या गोष्टी सांगितल्या पाहून मला असं वाटायला की मी माझा शस्त्र परवाना हा शासनाला परत करायच्या मनस्थितीत आलेलो आहे। कारण त्या शस्त्राच्या आधारापेक्षा त्याची बदनामी खूप व्हायली। मी शेती करत असताना ते शस्त्र घेतलं होतं, आता मी शेती करत नाही, पण लोकसभा असो विधानसभा असो ज्या वेळेस मला शासनाचे आदेश आले मी त्यावेळेस शस्त्र जमा केलं। पण मी अंजलीताईचे आज आभार मानेन। मी आज बीडला आहे, मी उद्या गेल्यावर संभाजीनगरच्या SP ची भेट घेऊन CP ची पोलीस कमिशनरची भेट घेऊन माझं शस्त्र आणि माझा परवाना मी दोन्ही जमा करेन। फक्त माझी एवढी शासनाला विनंती राहील की ते चांगलं शस्त्र शासनाने योग्य भावात विकत घेऊन 2 पैसे मला दिले तर या वयात मला त्या पैशाचा चांगला उपयोग करता येईल। पण अंजलीताईचे मी आभार मानतो की त्यांनी हे सगळं उघडकीस आणल्यापासून शस्त्र परवाना ज्याचा मी कधीच गैरवापर केला नाही, पण मला आता त्याची काय थोडी लाज वाटू लागली। असे काय वाटतं? कारण ज्यांच्यापाशी शस्त्र परवाने आहेत त्यांनी त्याचं इतकं ओंगळवानं स्वरूप केलं की आपल्याकडे शस्त्र आहे सांगायला आता लाज वाटायली। कारण त्याचं काय त्याचा वापर काय कोणत्या ह्याच्यात झाला, लोकांना धमकवण्यात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।